आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार। सूत्रांची माहिती, हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे 2014 ते 2019 दरम्यानचे माजी आमदार आहेत। राहुल गांधींचे निकटवर्ती अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख आहे। राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश होईल, तर राजन साळवींच्या माध्यमातून उदय सामंतांना शह देण्याचा प्रयत्न आहे। विनायक राऊतांचा दावा, तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया। पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। ठाकरेंनी ईव्हीएम बद्दलची माहिती जाणून घेतली। ईव्हीएम संदर्भात आंदोलन करणार। भेटीनंतर उत्तम जानकरांचं वक्तव्य। इथं मुंबईला आल्यानंतर आपण एकत्र बसू आणि ईव्हीएमच्या बाबतीमध्ये पुढचा निर्णय काय करायचा या अनुषंगानं आज अनिल परब साहेब, मी, मिलिंद नार्वेकर आम्ही सगळे एकत्र बसलो। खेळाडूंना पुढे बॅटिंग करण्यासाठी काही काळ रेस्ट करावा लागतो। सुधीर मुनगंटीवार यांचाही रेस्ट पिरियड सध्या सुरू आहे आणि हा रेस्ट पिरियड संपवून आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार बॅटिंग करू, अशोक चव्हाणांचंही वक्तव्य। भाऊ, तुमच्यात जसं IPL मॅच मध्ये होतं ना की खेळाडूला काही महिने थोडा रेस्ट करावा लागते पुढची बॅटिंग करण्याकरता, तसा तुमचा रेस्ट पिरियड आहे हा। मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते। सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त। मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर नाराजी व्यक्त। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 7 वर्षांनंतर नाशिक महानगर प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा झाली। पुण्यात तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। ऋषिकेश सावंत बँकॉक प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। रामराजे निंबाळकरांकडून मंत्रालयात अजित पवारांची भेट। रामराजेंनी भेटीवर प्रतिक्रिया देणं मात्र टाळलं आणि काहीच दिवसांपूर्वी रामराजेंचे बंधू संजीव राजे यांच्यावरती आयकर विभागानं छापा टाकला होता। भाजप आणि मनसे पक्षाची तनमन धनाची युती आहे। मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले, त्यात नवल काय? सामनातून खोचक टोला।